भरपूर दिवसांच्या प्लॅन नंतर आम्ही निघालो आज फिरायला. कधी साक्षी मला तर कधी मी तिला. एकमेकींना धोका देणं आमचं चाललेलं होतं. फिरायला जायच्या फक्त आम्ही गप्पाच मारायचो. साक्षी मला आज सकाळी सकाळी घ्यायला आली. ट्रेन डायरेक्ट माझ्या गावच्या स्टेशनवरच येऊन थांबवली आणि बाईने मला हात धरूनच ट्रेनमध्ये बसवलं आणि तर सुदैवाने आम्हाला सीट पण मिळाली. फायनली आम्ही निघालो आणि मग तेवढ्यामध्ये आम्हाला दिसला पॉपकॉर्न. बाईने म्हटलं की पॉपकॉर्न खावं आणि मग आम्ही पॉपकॉर्न खात खात बाहेरचा नजारा बघत बघत निघालो. तसे ट्रेनवाले काका ट्रेन पण चांगलीच चालवत होते म्हणा. काय झाडी काय डोंगर ओके मध्ये चाललंय आमचं असं म्हणत म्हणत आम्ही निघालो. फायनली आमचा स्टॉप आला आणि आम्ही उतरायला पण गर्दीच. मग काय साक्षीने जसं मला ट्रेनमध्ये चढवलं तसंच हात धरून बाईने उतरवलं पण. हे बघा आलं सहस्त्रकुंड स्टेशन. तर हे ठिकाण कोणाकोणाला माहिती आहे आणि कोण कोण इथे येऊन गेलेला आहे मला नक्की सांगा. आता स्टेशनवर सुद्धा फोटो काढायचाच असा रूल आहे म्हणा बा. काय माहिती मला तर नाही माहिती पण तरी देखील मी पण व्हिडिओ शूट केला. पण आजूबाजूचे लोक असं पाहत होते आम्हाला जसं का आम्ही स्टेशनवरती फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट करायला चाललेलो आहोत. फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करत करत आम्ही ऑटोची वाट पाहत होतो. पण एका रिक्षावाल्याने आम्हाला विचारलं सहस्त्रकुंड जाणार का. आणि मग आम्ही काय मागे तर जागा फुल होती. मग आम्ही रिक्षावाल्याच्या बाजूला बसलोत. रिक्षावाल्याला पण 4 डोळे होते म्हणजे किती झाले समोर 12 डोळे झालेले आहेत. 12 डोळ्याने रिक्षा चालली होती. बाहेरचा नजारा बघत बघत आम्ही चाललो होतो. इथे पण तेच काय झाडी काय डोंगर मस्त नजारा पाहत पाहत आम्ही चाललो. बाहेरचा नजारा पाहत पाहत आम्ही पोहोचलो सहस्त्रकुंडच्या गेटजवळ. आबा बाबा काय भारी हा गॅस करून त्यासाठी पहिले म्हटलं की पहिले पेट पूजा नंतर काम तुझा. फोटो शूट वगैरे तर चालणारच. आता आम्ही खाल्लोत आम्ही फ्रेश झालोत आणि आता आमच्यामध्ये एवढी एनर्जी आहे आता आम्ही चाललेलो आहोत नजारा पाहण्यासाठी. चला आता थेट तुम्हाला सहस्त्रकुंडच्या कुंडाकडेच घेऊन जाते. नावातच सांगलेलं आहे की ह्या कुंडामध्ये म्हणे एक नाही दोन नाही तर हजारो कुंड आहेत. जसं की सहस्त्र सहस्त्र म्हणजेच हजारो कुंड. तसं तर इथं पाणी खूप असते म्हणा पण आम्ही आता अशा ठिकाणी अशा वेळेत आलेलो आहोत हो नाही करण्यामध्ये की काय करावं. इथे पाणी पण नाही बघा तरी पण खूप छान नजारा आहे म्हणा इथे. एवढ्या दूर आहे हे भाई साहब फोटोशूट व्हिडिओ शूट के छोडेंगे. चला तर मग फोटोशूट करायचं आमचं चालू झालं. हे काय मागे हे फोटोशूट चाललेलं आहे. इथे सर्वजण फोटोशूट करत आहेत व्हिडिओ पण काढत आहेत. बाई पाण्यानं पण आम्हाला धोकाच दिला की आम्ही येणार आहोत ते कळतच काय पाणी लपून बसलं का काय. मला तर दिसलंच नाही बा पाणी. आम्हाला टाइम दिलेला होता संपलेला आहे टाइम पण आम्ही हम बाज नाही आने वाले बॉस. फिर आम्ही ऑटोवाल्याला ना आमचा फोटो काढायला लावला. ऑटोवाल्यांनी सुद्धा आमचा फोटो काढला. आता मग तो आम्हाला घेऊन चाललाय. आता आम्ही चाललो. ते काय इथे पण पाणी कमीच आहे. आलेलो आहोत समोरच्या गेटकडे आणि समोरच्या गेटकडून आम्ही आलेलो आहोत. इथे पण गेटचा जुगाड आहे. वाव क्या जुगाड आहे. कसा वाटला हा जुगाड. मग इथे आम्हाला दिसलेला आहे लहानपणी जे आम्ही खात होतो बंबई मिठाई आणि इथे पण आम्ही आवडीने बंबई मिठाई खाल्लेला आहे. हे बघा इथे एक शिव मंदिर आहे. किती छान आहे. सध्या बांधकाम चालू आहे पण इथेही आम्ही काढलेच फोटो. इथे किती छान पूल बनलेला आहे आणि पुलांवरून असं नजारा दिसते. इथून चारही बाजूने पूल बनलेला आहे आणि इथून सगळीकडून खूप छान नजारा दिसते. आम्ही तो व्हिडिओ पण काढलेत आणि आता आम्ही चाललो वरी. वाव वरून किती सुंदर नजारा दिसते. हे बघा मी तुम्हाला नजारा दाखवते. ऊन खूप होतं कडक पाऊस पडला नसल्यामुळे खूप ऊन वाटत होतं आणि मग आम्ही खूप दमलेलो. मग आम्हाला भूकही लागली होती परत म्हणजे आम्ही जे खाल्लं होतं ते आता जिरालं होतं म्हणजे ते डायजेस्ट झालं होतं आणि आता आम्ही चाललो भुट्टा खाण्यासाठी. हे बघा इथं भुट्टा आहे आणि उकडलेला भुट्टा खात आहोत. आम्ही आता परत रिक्षा बघितला आणि आता रिक्षा करून आम्ही चाललेलो आहोत सहस्त्रकुंड स्टेशनसाठी. हे बघा जाताना आमचा काय अवतार होता आणि येताना आमचा काय अवतार झालेला आहे. फिरून फिरून असं एकदम थकवा आलेला आहे आणि आम्ही आता स्टेशनकडे निघालोत. स्टेशनकडे आलोत. स्टेशनला आलो तरी स्टेशनमध्ये काय ट्रेन येईना आणि असं कळालं की आम्हाला ट्रेन अजून 1 तास उशीर आहे. मग आम्ही काय इथे पण सुरू केलं आमचं व्हिडिओ काढणं. तर असं ठरवलं मी आता हे काय बाई वाट बघून बघून मी वैतागून गेले ना. मग म्हटलं की जावं आणि ट्रेनच्या पटरीनं जावं आणि ट्रेनला बोलून आणावं. मग काय बाई तेवढ्यामध्ये ट्रेन वाजली आणि अशी घाबरून आम्ही वरती गेलोत.
आम्ही चढालो तो वरी म्हणजेच प्लॅटफॉर्मवरती. लोकं आम्हाला बघून हसत होते आणि आम्ही ट्रेनमध्ये पण जागा मिळाली आणि झाला आमचा आजचा व्लॉग. अशा प्रकारे मी माझ्या फ्रेंडचा निरोप घेतला आणि निघालो घरी.